ही जी कापसाची झालेली अवस्था तुम्ही पाहतात, ही अवस्था सतत पडणाऱ्या पावसामुळे, या झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली आहे। आज हरंगुळ तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या आमच्या गावातील आज प्रत्येक जेवढे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची आज या अतिवृष्टीमुळे, या धोधो पडणाऱ्या पावसांमुळे आज ही अवस्था झालेली आहे। पण आज सर्व शेतकऱ्यांच्या, सर्व गावकऱ्यांच्या मनामध्ये एकच आशा आहे की सरकारकडून काही ना काहीतरी मदत आम्हाला मिळालेली पाहिजे, पण अजून कोणतीही मदत मिळालेली नाहीये। सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच आशा आहे की सरकारकडून आम्हाला काही ना काहीतरी मदत मिळेल। अहो साहेब, ही शेतकरी एवढ्या मोठ्या मनाचा राजा आहे ना, ही जर आज वेळ आमच्यावर आली नसती तर आम्ही तुमच्या दाराला देखील आलो नसतो। पण या अतिवृष्टीमुळे, या पावसामुळे ही वेळ ही अति वाईट वेळ आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे। आणि सर्व शेतकऱ्यांकडून तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की कोणतेही पंचनामे न करता, कोणतेही निकष न काढता तातडीने सर्व शेतकऱ्यांना, सरसकट शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा, हीच आमची विनंती आहे। धन्यवाद।